मुर्दाबाद मुर्दाबाद धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद 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 भाजपा सरकार मुर्दाबाद 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 भाजपा सरकार मुर्दाबाद नहीं चलेगी नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद मुर्दाबाद बाजारीकरण चालणार नाही रिक्षाचे खाजगीकरण चालणार नाही अमित शाह नरेंद्र मोदी होश में आओ धर्मेंद्र प्रधान होश में आओ शिक्षण मंत्री होश में आओ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं धर्मेंद्र प्रधान होश में आओ एनटीए तात्काळ बरखास्त केलीच पाहिजे DYFIच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही। इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती एनटीए रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे। इतके विद्यार्थी आज लाखो विद्यार्थी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी ज्या परीक्षेचा अभ्यास करतायत, आज त्यांच्या मानसिकतेचा विचार हे सरकार करायला तयार नाही। आणि 21 जूनला पुन्हा परीक्षा जाहीर केलेली आहे। प्रत्येक वेळी फॉर्म भरा, प्रत्येक वेळी पैसे भरा, हे कुणाच्या खिशात आणि कुणाच्या घशात जात आहेत हा मोठा प्रश्न आहे। म्हणूनच त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही आज ठिकाणी धर्मेंद्र प्रधान, मोदी आणि शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे। यानंतर आम्ही नुसतं दहन करणार नाही, या सरकारला घेराव घालणार आहे आणि सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हा आमचा DYFIचा इशारा आहे।